अखेर हळद लागली. आम्ही एन्जॉय केलं, पण इतकी वर्ष ज्यांनी तिला सांभाळलं, मोठं केलं, त्यांचं काय? नमस्कार मंडळी, मी तनया. संपूर्ण घर रोषणाईनं सजतं. घरात पाहुणे मंडळी जमते, जेवणाच्या पंक्ती उठतात. जसं घर सजतं तशी माणसंही सजतात. आप्तेष्टांचे आशीर्वाद मिळतात. गावातली मंडळी या निमित्तानं घरी येते. सगळं कसं असं आनंदात सुरू असतं. पण यात अशा 3 व्यक्ती असतात ज्यांना एका बाजूने आनंद होत असतोच, पण त्याही पेक्षा त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपणारं भलं मोठं दुःख असतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याची एवढी वर्ष ज्या घरात घालवली त्या घरापासून, त्या रक्ताच्या माणसांपासून लांब राहणं कठीण असतंच. तर दुसरीकडे एवढी 25-26 वर्ष जिला लहानाचं मोठं केलं, तिला आपण कायमचं दुसऱ्याच्या हवाली करतोय, हे पचवणंही सोपं नाहीये. म्हणूनच तर कन्यादानाला श्रेष्ठ मानलं जातं. पण असो, कितीही काहीही झालं ना तरी लग्न म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात आणि आनंदाचे क्षण. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो. पण कोकणात या कार्यक्रमाला यजमानपान व माटव जेवण सुद्धा म्हटलं जातं. माटव जेवण म्हणजेच लगीन घराच्या मंडपात केलेलं जेवण आणि यजमानपान म्हणजेच नवरा नवरीचं आणि मुख्यतः त्यांच्या आई वडिलांचं आप्तेष्टांचं केलेलं मानपान म्हणजेच यजमानांचं मानपान. त्यामुळेच हा सुद्धा एक मोठा सोहळाच असतो. ही आजी जे म्हणतीये ना, त्या हळदीला म्हटल्या जाणाऱ्या ओव्या आहेत. कोकणच्या रूढी परंपरा युनिक आहेतच, पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्यांनी आजपर्यंत जपल्यात ना, ती पिढी युनिक आहे, जी पुन्हा होणे नाही. लग्न कार्य म्हटल्यावर नात्यातली प्रत्येक व्यक्ती हवीच. त्यामुळे माणसं जमली होती, अगदी जवळची. त्यांच्यासोबतचे आनंदाचे क्षण, आठवणी होतील तेवढ्या कमी.
एरवी मात्र आपल्याच आयुष्यात भले मोठे प्रॉब्लेम्स आहेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं, पण असे काही आनंदाचे क्षण असतात जे काही काळापुरतं का होईना अपार सुख देतात आणि दुःख मात्र विसरायला लावतात. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.